पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर शहरात वाढत्या घरफोडी व वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। नवापूर शहरातील वाढत्या घरफोडी व दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा घालण्याची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची ठोस मागणी। नवापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी, दुचाकी चोरी, मोबाईल चोरी तसेच मंदिरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वारंवार घडणाऱ्या चोरीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या वतीने नवापूर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले। ज्येष्ठ नेते भरत गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांची भेट घेत शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांकडे लक्ष वेधले। निवेदनामध्ये शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, रात्रीची पोलीस गस्त वाढविणे, संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवणे तसेच चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली। यावेळी शहराध्यक्ष मनोहर नगराडे, अमृत लोहार पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, कारखाना संचालक हरीश गावित, नगरसेवक शिरीष प्रजापत, अल्तमस खाटिक, मनोहर गावित, नाविद शहा, उमेश चव्हाण, महेंद्र दुसाने, राजू आगडे, जैनू गावित, जयस्वाल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान शहरातील नागरिकांनीही पोलीस प्रशासनाने त्वरित प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक, वाहनधारक तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता वाढली असून रात्रीच्या वेळी सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे। काल रात्री प्रभाग क्रमांक 6 आणि 7 कनेक्टिंग असलेला शीतल सोसायटी या भागामध्ये जबरी चोरी झाली। कारण काल रात्री 2 वाजता काही चोर दीपक पाटील यांच्या घरासमोर लावलेली गाडी ही घेऊन नदी पात्रापर्यंत घेऊन गेले आणि तिथं लावली। त्यानंतर रात्री 3 वाजता ते परत त्या शीतल सोसायटीमध्ये आले आणि धनजीभाई प्रजापत यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यांनी जबर चोरी करण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी तांब्याची व चांदीची मूर्ती वगैरे व घराची नासधूस करून ते निघून गेले। लगेच बाजूमध्ये ध्रुवीनभाई प्रजापत जे नुकतेच आता सीए झाले, त्यांच्या घरी त्यांनी घरफोडी केली, पुढचा दार तोडला, घरामध्ये सगळं त्यांनी सामान अस्तव्यस्त केला। वरती गेले, वरच्या मजल्यावर गेले, तिथंही त्यांनी दार तोडला। त्या वरच्या मजल्यावरती एका रूममध्ये त्यांचे काका काकू झोपलेले होते, त्या ठिकाणी त्यांच्याही तो बेडरूमचा दार तोडण्याचा प्रयत्न केला। जेव्हा आवाज आले तेव्हा ते दोघंही पती पत्नी जागे झाले आणि आतून आरडाओरड केली। परंतु ते जे चोर होते ते एवढे डेरिंगबाज होते की ते आरडाओरड केल्यानंतरही ते दरवाजा तोडतच राहिले। त्यानंतर त्या काकूंनी वरती गेल्या आणि टेरेसवरून मोठमोठ्याने आरडाओरडून लोकांना जागा केलं, तेव्हा ते चोर पळाले। सांगायच्या भावार्थ असा की आज आम्ही पूर्ण काउन्सिल माननीय भरतभाऊ गावित यांच्याशी बोललो, आमचे नगराध्यक्ष जयंत जाधव, नरूभाऊ यांच्याशी बोललो। ते आज काही कामानिमित्त बाहेर होते, त्यांनी आम्हाला सूचना केल्या की हा गंभीर प्रकार आहे, नवापूर शहरामध्ये जानमालची सुरक्षा झाली पाहिजे, या अशा चोऱ्या जर होत असतील तर त्यांना आळा बसला पाहिजे। म्हणून आज आम्ही पूर्ण काउन्सिल माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना भेटलो, झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला की नवापूर शहरामध्ये असा प्रकार होऊ नये। चोरी होणं हा एक प्रकार जरी होता, परंतु त्याच्यासोबत हे डेरिंगबाज होते। जर समजा त्या मावशींनी जर काकूंनी आरडाओरड केली नसती तर त्यांना जीवितहानीसुद्धा झाली असती। म्हणून आमची एक विनंती आहे की पोलीस डिपार्टमेंटने त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे पाहावे आणि छडा लावावा आणि जे कोणी चोर असतील त्यांना जेरबंद करावं, त्यांना शासन करावं, त्यांना कडक शिक्षा करावी, जेणेकरून असे अनुचित प्रकार नवापूर शहरात घडणार नाही आणि नवापूर शहराच्या नागरिकांची जानमालची सुरक्षा करावी, हीच आमची विनंती। तसं आम्ही PI साहेबांना कल्पना दिली आणि त्यांनी आम्हाला होकार दिला की आम्ही संबंधित जे काही CCTV कॅमेरे आहेत ते तपासू आणि त्यांना कडक शासन करू।